खरं तर ते माझं क्षेत्र नाही, पण तरी सुद्धा ही जबाबदारी पार पाडायची होती. नमस्कार मंडळी, माझ्यासोबत आहेत शर्वरी कुलकर्णी बोरकर आणि 3 नॉमिनेशन्स. वाव, कमाल कमाल. डबल लाईफ आणि जन्मवारी, खरंच दोन्ही नाटकं अप्रतिम आहेत. आम्हाला सांग कसं वाटतंय, काय रिॲक्शन होती एवढी नॉमिनेशन्स कळली तेव्हा? गंमत वाटली खूप की एकाच कॅटेगरीमध्ये 2-2 नॉमिनेशन सहाय्यक अभिनेत्री म्हणून. आणि खूप छान वाटतंय कारण ही दोन्ही नाटकं खूप वेगवेगळी आहेत. त्यातल्या माझ्या भूमिका खूप वेगवेगळ्या आहेत आणि दोन्हीसाठी नामांकन मिळणं ही मला खूप मोठी गोष्ट वाटते माझ्यापुरती. कारण आपली कोणीतरी या क्षेत्रात दखल घेत आहे आत्ता ह्या टप्प्याला. मला हे खूप वाटतं. अवॉर्ड वगैरे हा खूप पुढचा टप्पा, आणि अवॉर्ड मिळालं तरी आपण परिपूर्ण असतोच हे सिद्ध होतं असं काही नाही. त्यामुळे नॉमिनेशन मिळालं ह्याच्यातच मी खूप खुश आहे. आणि काय बोलणार. आणि तिसरं नॉमिनेशन कॉस्ट्युमसाठी आहे जन्मवारीच्या. सो ते सुद्धा आम्ही खूप विचार करून डोकं लावून, खरं तर ते माझं क्षेत्र नाही, पण तरी सुद्धा ही जबाबदारी पार पाडायची होती. सो ते छान पार पडलं कारण त्याचीही दखल घेतली गेली नॉमिनेशनच्या स्वरूपात. जन्मवारीच बद्दल एखादी काही आठवण पटकन आठवत असली तर एखादी सांग. जन्मवारी हे माझं तसं दुसरंच व्यावसायिक नाटक. आणि काय म्हणतात ना, पहिली काही पावलं असतात ते पण जपून टाकतो आणि अंदाज घेत असतो की प्रेक्षकांना काय आवडतंय नाही, आपल्याला जमतंय नाही. अशा वेळी एकदा एका शो नंतर प्रेक्षक भारावून गेलेले असतात. कोणी उभं राहून टाळ्या वाजवतं, कोणी रडत असतात. अशा वेळी कर्टन कॉलला एका काकाने उठून सांगितलं की मी हे नाटक पुन्हा बघणार आणि कान्होपात्रासाठी बघणार, जे कॅरेक्टर मी सादर करते. आणि मला असं झालं की अच्छा, म्हणजे आपण इथपत तर नक्कीच करू शकतोय. सो ते माझ्या कायम लक्षात राहील की येस, म्हणजे प्रेक्षक कधीतरी माझ्यासाठी म्हणून पण नाटक बघायला नक्की येतील. मी स्वतः येईन, मी 2दा बघितलंय आणि कानोपात्रेसाठी मी परत एकदा नाटक बघेन हे मी सांगते ऑन कॅमेरा. खरंच खूप सुंदर, खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी देखील खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच.